नमस्कार मित्रांनो, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. आज एक महत्त्वपूर्ण व्हिडिओ घेऊन आलेलो आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेतील तसेच मंत्रालय व राज्य शासनाच्या कर्मचारी यांनी जे काही आपले जे निवडणुकांच्या दरम्यान जे काही कार्य केलेलं आहे त्यासाठी एक अतिकालिक भत्ता देण्यासंदर्भात एक नवीन परिपत्रक आलेलं आहे. त्या संदर्भात या ठिकाणी लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या कामासाठी नियुक्त केलेल्या विभागीय, जिल्हा व तहसील पातळीवर अराजपत्रित कर्मचाऱ्यांनी केलेल्या जादा कामासाठी अतिकालिक भत्ता म्हणजे एक प्रकारे त्यांना 1 महिन्याचं बेसिक दिले जातं. तर त्याच्यावर पण अतिकालिक भत्त्याचा दर आहे तो या ठिकाणी दिलेला आहे. कोणत्याही कामाच्या दिवशी आपण केलेल्या जादा कामाच्या प्रत्येक पूर्ण तासाला किंवा अर्धा तास किंवा अर्ध्या तासापेक्षा जास्त काम केल्यास त्याला पूर्ण धरण्यात येईल आणि प्रत्येक तासाच्या मूळ वेतनच्या प्रमाणात देण्यात येईल. तर या ठिकाणी आपण आपल्याला स्पष्ट दिसून आणि त्याच्या अटी शर्ती पण या ठिकाणी दिलेल्या आहेत. आणि तसंच या ठिकाणी आपण पाहू शकतो की कोणत्याही कामासाठी निवडणुकीच्या संबंधित कामासाठी अतिकालिक भत्ता दिला जाईल. तसं मंत्रालय, विभागीय, जिल्हा, तहसील पातळीवर निवडणुकीसाठी नेमण्यात आलेल्या शासकीय व निमशासकीय तसेच संस्थातील कर्मचाऱ्यांना वरील पद्धतीने हा अतिकालिक भत्ता देण्यात येणार आहे. आता अतिकालिक भत्त्याची कमाल मर्यादा व त्याची माहे एप्रिल 24 च्या देय होणाऱ्या मूळ वेतनात एवढी राहील. मग त्यामध्ये जे आपलं घर भाडे, महागाई भत्ता, स्थानिक पूरक भत्ता, इतर कोणत्या भत्त्यांचा या ठिकाणी समावेश होणार नाही. तसंच जे कर्मचारी निवडणुकीच्या कामासाठी मुख्यालयाच्या बाहेर प्रवास करतील त्यांना नियमानुसार मिळणाऱ्या प्रवास व दैनिक भत्त्या व्यतिरिक्त अतिकालिक भत्ता हा देय नाही. त्यानंतर निवडणुकीचे काम ज्या राजपत्रित अधिकाऱ्याच्या देखरेखीखाली पार पडले ते अधिकारी अतिकालिक भत्त्यासाठी कर्मचारी वर्गाने केलेल्या जादा कामाचा दैनंदिन कालावधी दैनंदिन हजेरीपटाच्या आधारे प्रमाणित करतील. त्यानंतर या ठिकाणी आपण बाकीच्या ज्या काही अटी शर्ती आहेत त्या या ठिकाणी पाहू शकतो. त्यानंतर हा जो भत्ता आहे तो निवडणूक कामासाठी डेली बेसिस किंवा कंत्राटी तत्त्वावर नेमलेल्या कर्मचाऱ्यावर हा अतिकालिक भत्ता नसणार आहे. तर या ठिकाणी अशा प्रकारे आपणास जो अतिकालिक भत्ता आहे तो दिला जाणार आहे. आणि हे जे परिपत्रक आहे ते आता साधारणतः 1 जुलै 2024 या ठिकाणी प्रसिद्ध झालेलं आहे. यामध्ये अजून आपण यामध्ये डिटेलमध्ये अजून वाचून आपण माहिती घेऊ शकतो. आणि अशाच नवनवीन व्हिडिओ